कोल्हापुरी ताटामध्ये हा फराळाचा पदार्थ लागतो. चला तर आज आपण तोच पदार्थ बनवणार आहे. इथे मी पुडाची वडी बनवणार होते. त्यासाठी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. अर्धा किलो मैद्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे काश्मीरी लाल तिखट घ्यायचं, ओवा घ्यायचा. त्यानंतर कडकडीत मोहन गरम केलं होतं. ते आपल्याला थोडंसं थंड झाल्यानंतर पिठामध्ये घ्यायचं आहे. आणि पिठाला सर्वत्र मोहन आणि आपल्याला जे काश्मीरी लाल तिखट घेतलं होतं ते सर्वत्र लावून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला मळण्यासाठी सुरुवात करायची आहे. मळताना थोडं पीठ घालून पीठ असं छान घट्ट मळून घ्यायचं आणि एक थोडा वेळ अर्धा ते पाऊण तास आपल्याला पीठ झाकून ठेवायचं आहे. आपण आता त्यासाठी लागणारा मसाला बघूया. वडीसाठी लागणाऱ्या मसाल्यासाठी सुक्या खोबऱ्याचा वापर केला आहे. सुकं खोबरं थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये तीळही भाजून घेतले होते. आपल्याला हे मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आता चवीनुसार मीठ घेऊया. परत एकदा काश्मीरी लाल तिखटाचा इथं 2 ते 3 चमचे वापर करायचा आहे. आपल्या आवडीनुसार तुम्ही तो वापर करू शकता. चला तर इथे मी गरम मसालाही 2 चमचे घेतला होता. भरपूर अशी आपल्याला आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे. म्हणजे एक मोठा चमचा तरी आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे. आणि कोथिंबीर आपल्याला भरपूर लागणार आहे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. एक वाटीभर इथे मी कोथिंबीर वापरली होती. त्यानंतर दळलेली साखर थोडीशी घ्यायची चवीनुसार आणि आपल्याला हे सर्व सारण हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सारण मिक्स होत आहे तोपर्यंत आपल्याला आता पीठही छान भिजलं होतं. त्याचा एक छोटासा गोळा करून घ्यायचा आणि लंबट गोल आकाराची आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. बघू शकता इथे लाटताना मी त्याचा आकार लंबट गोल प्रकारे ठेवलेला आहे. आता आपल्याला ह्याला चिंचेचं पाणी लावून घ्यायचं आहे. चिंचेचा कोळ किंवा तुम्ही आमसुलाचं पाणी किंवा लिंबूचं पाणीही लावू शकता. त्यानंतर मसाला असा आपल्याला चमच्याने पसरून घ्यायचा आहे. मसाला बरोबर मधोमध पसरून घ्यायचा आणि साईडहून आपल्याला अशा त्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत. अशा 2-3 फोल्ड करून आपल्याला वडी एकमेकावर घेऊन त्यानंतर अशा प्रकारे ती प्रेस करून घ्यायची आहे. आणि आता कट करताना वडीचा आकार शंकरपाळीच्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. इथे वडी कट झालेली आहे. ती थोडीशी हाताने प्रेस करून घ्यायची आणि आपल्याला आता तेल मंद आचेवर तापत ठेवलं होतं. त्यामध्ये आपल्याला ती तळून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे हाताने ती थोडीशी प्रेस करून घ्यायची. कारण आपल्याला मसाला तेलामध्ये सुटला जाऊ नये म्हणून अशा प्रकारे ती प्रेस करून घ्यायची. आणि मस्त अशी कोल्हापुरी मसाला वडी, पुडाची वडी तयार झालेली आहे.